फक्त 1 चमचा तेलामध्ये नाश्ता तयार होतो. लहान मुलांना तर प्रचंड आवडणार आहे. मस्त मऊ लुसलुशीत असा आहे. घरातल्या मोजक्या साहित्यातच बनवला जातो. चला मग रेसिपी बघूयात. तर त्यासाठी मी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीने 1 वाटी रवा, 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं. नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडंसं लिंबू सरबत, थोडंसं जिरं टाकायचं, 1 हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची. परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं. झाकण ठेवून 10 मिनिट मुरवण्यासाठी ठेवायचं आहे. नंतर प्लेट्सला मी इथे तेल लावून घेतलेलं आहे. 10 मिनिटानंतर बॅटर छान मुरलेलं आहे. आता यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून छान एकत्र करून घ्यायचं. नंतर तेल लावून घेतलेल्या प्लेटमध्ये थोडं थोडं बॅटर टाकायचं आणि 10 ते 12 मिनिट याला छान वाफवून घ्यायचं. नंतर तव्यावरती 1 चमचा तेल टाकायचं. थोडीशी मोहरी, जिरं, हिंग, चाट मसाला आणि बेडगी मिरची पावडर टाकून सर्व छान पसरवून घ्यायचं. यावरती नाश्ता ठेवायचा आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचा. सविस्तर रेसिपी बघण्यासाठी फोटो खालील त्रिकोणावरती क्लिक करा.